ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की आता अर्जुनने हे सिद्ध केलेलं असतं की साक्षी शिकरे जी आहे ती 13 जानेवारीला वात्सल्य आश्रमामध्ये गेलेली होती आणि तिच्या दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन हे वात्सल्य आश्रमाच्या आतमध्ये सापडलेलं आहे। त्यामुळे आता ह्या केसला एक वेगळंच वळण मिळालेलं असतं आणि आत्तापर्यंत कोर्टामध्ये जे अर्जुनने पुरावे सादर केलेले आहेत त्या पुराव्याबद्दल कसून चौकशी करण्यासाठी इथे अर्जुन मागणी करत असतो आणि त्याच पद्धतीने इथे जज साहेबांनी सुद्धा अर्जुनचे सगळे पुरावे हाताळल्यानंतर इथे साक्षी शिकरे ही संशयित म्हणून घोषित केलेलं असतं आणि तेव्हाच आता महिपतला, दामिनीला आणि साक्षीला खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो। खरं तर दामिनीने साक्षीला सांगितलेलं असतं की तू सरळ सरळ बोलून टाक की इथे मी कोर्टात गेली होते, पण इथे साक्षीने माती खाल्लेली असते आणि साक्षीने सांगितलेलं असतं की नाही मी कोर्टात गेलीच नाही। पण आता अर्जुनने हा पुरावा दाखवल्यानंतर साक्षीची चांगलीच फजिती उडालेली असते। अर्जुन आणि सायली घरी येतात। सायली अर्जुनचे खूप कौतुक करत असते, आभार मानत असते। त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो नाही मला माहित होतं काही जरी झालं तरी सुद्धा आता तर सुरुवात आहे, आणखी 10 दिवसात खूप काही होणार आहे। तेवढ्यातच तिथे आता मधुभाऊ आलेले असतात आणि मधुभाऊ खरं तर अर्जुनला आभार मानत असतात। ते म्हणत असतात की खरंच जावई बापू, सुरुवातीला मी तुमच्यावर अविश्वास दाखवला, पण अविश्वास दाखवल्यामुळे आता माझी ती चूकच झाली। पण खरंच आज असं वाटतंय की नाही मी तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता असं वाटतंय की काही जरी झालं तरी सुद्धा तुम्ही मला निर्दोष सिद्ध करताल। इकडे आता प्रिया रविराजांकडे गेलेली असते। रविराज तिला म्हणत असतात तन्वी एकदा नाही तर अनेकदा तू खोटं बोलून झालेला आहे। आज तर साक्षी तिथे गेली होती हे सुद्धा अर्जुनने कोर्टात सिद्ध केलेलं आहे। मग एवढी साक्षी तुला एवढी मोठी असताना दिसली कशी नाही? इथे सरळ सरळ हे सिद्ध होतंय की तू तेव्हाची दिलेली साक्षी जी आहे ती खोटी आहे। तेव्हाच प्रिया म्हणत असते नाही बाबा तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवा, मी खरंच सांगते साक्षी मला तिथे कुठेच दिसली नाही आणि ती आली असती तर मला दिसलीच असती ना। आणि तेव्हा आता इथे नागोबाला खूपच राग आलेला असतो, त्याला तर आता खूप भीती वाटत असते। तेव्हाच नागोबा तिला खानाखुणा करतो आणि चक्कर ये किंवा बेशुद्ध हो असं नाटक कर म्हणून खुणवत असतो। इकडे रविराज प्रियावर खूप चिडलेले असतात आणि चिडलेली प्रिया मात्र काहीच बोलत नसते। तिला तर आता काय बोलावं आणि काय नाही हे कळतच नसतं आणि त्वरित ती लगेचच नागोबाकडे पाहिल्यावर लगेचच चक्कर येण्याचं नाटक करते, कारण आता नागोबा आणि तिच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक नसतो। त्यामुळे खाली कोसळते आणि तेव्हाच नागोबा धावतच जातो आणि पडणाऱ्या प्रियाला तो सावरतो। आता पडणाऱ्या प्रियाला सावरल्याच्या नंतर सगळेजणच खूप टेन्शनमध्ये येतात, पण रविराजांना माहिती असतं ही मुलगी नाटकी आहे, उगाचच नाटक करते आणि उगाचच चक्कर आल्याचं नाटक करत असते आणि असं दाखवून देते की मी किती टेन्शनमध्ये आहे आणि खूपच काही असं म्हणूनच आता नागोबा जातो, तिला सावरतो आणि तेव्हा रविराज तिच्याशी जास्त काही बोलत नाही। पण आता प्रतिमा म्हणत असते की तुम्ही नका काळजी करू, ती टेन्शनमध्ये आहे ना आणि त्यामुळेच ती सांगेल खरं खरं काय आहे ते। आता तिला खाली बसवलं जातं, पण रविराज मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करत असतात, ते तिच्याकडे पाहत सुद्धा नाहीत। इकडे मधुभाऊ अर्जुनच्या खोलीमध्ये गेलेले असतात आणि त्याचे आभार त्याचबरोबर कौतुक सोहळा इथे सुरूच असतो। आता दुसऱ्या बाजूला दामिनी मात्र खूपच चिडलेली असते। ती म्हणत असते काय ग कुठे माती खाल्लीस? तुझ्या ह्या बापाने सांगितलं का तुला कोर्टामध्ये असं असं बोलायचं? काय हो महिपत शिकरे, तुम्ही सांगितलं नाही हिला की सांग म्हणून मी वात्सल्य आश्रमात गेलेच नव्हते म्हणून? आता तेव्हाच महिपत म्हणत असतो अहो दामिनीबाई मी का सांगू, मला काय करायचंय, मी नाही सांगितलं वगैरे। साक्षी मी सांगितलं का तुला? त्यावर साक्षी म्हणत असते नाही नाही मला इथे अण्णांनी नाही सांगितलं। मग कोणी सांगितलं तुला? मी वेडी आहे का, मूर्ख आहे का मी? तुम्ही करायचं आणि मी सावरायचं हेच करायला बसली आहे का मी? आणि तेव्हा साक्षी म्हणत असते मला त्या प्रियाने सांगितलं। काय प्रियाने सांगितलं आणि काय सांगितलं? आणि तेव्हा साक्षी म्हणत असते मी म्हटलं होतं की आता कोर्टामध्ये मी सगळं काही कबूल करणार आहे, म्हणजेच मी वात्सल्य आश्रमामध्ये गेले होते ही मी कोर्टात सांगणार आहे। त्यावर ती मला म्हणाली अगं वेडी आहेस का, असं काहीच करू नको आणि तू जर असं केलंस तर मग मी दिलेली साक्षी सुद्धा खोटे ठरू शकते असं मला प्रियाने सांगितलं होतं आणि त्यामुळेच मी इथं खोटं बोलले। त्यावर आता दामिनी म्हणत असते आता काय ती प्रिया येणार आहे का तुला सोडवायला? काय करायचे ते करा, तुम्ही काहीही उद्योग करून ठेवतात, मी सांगितलेलं तुम्ही ऐकत नाहीयेत। तर आता प्रेक्षकांनो पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तो रंजक असणार आहे, कारण शेवटी अर्जुन आणि सायलीने मिळून सरंजाम्याच्या सगळ्या काही इथे हिस्ट्रीज काढलेल्या असतात, जे काही त्याचे काळे धंदे कारनामे आहेत ते सगळं उकरून काढलेलं असतं आणि ते सगळं काही उकरून काढल्याच्या नंतर आता सरंजामेची चांगलीच पोलखोल इथे होणार असते। सरळ सरळ आता अर्जुनने सांगितलेलं असतं हे सगळं काही मी कोर्टात दाखवेन किंवा पोलिसांकडे देईन, मग आता पोलीस कस्टडीमध्ये जायचंय, कोर्टात जायचंय का सरळ सरळ माझ्या बाजूने उभं राहून आमच्या बाजूने निर्णय द्यायचा किंवा स्टेटमेंट द्यायचंय? महिपतच्या विरोधात साक्ष देणं परवडलं का स्वतःची इज्जती सगळी बेइज्जती घालून घेणं परवडलं, हे तुमच्या हातात आहे असं इथे अर्जुन म्हणत असतो। तेव्हाच आता सरंजामे अगदीच अर्जुन समोर माघार घेतो आणि इथे महिपत शिकरेच्या विरोधात साक्ष देण्यासाठी तयार होतो। तर पाहत रहा ठरलं तर मग।